बट यू नो व्हॉट, तू अशी जेव्हा मला भेटायला एक्साइटेड होतो ना, मला खूप आवडतं. आय एम ऑल्सो लव्हिंग की मी या रेस मध्ये कसं हळूहळू हळूहळू जिंकतोय. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. शाबाश. ओके, डन. येतोय मी तुला भेटायला. तुझ्या घरी येतोय. भेटायचं असेल तर ये मग. मंजू, तुझ्यासाठी खरंच खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. डन डन. चल, मी येतोय तुला भेटायला. आणि इन केस जर तुला मला भेटायचं असेल तर घरी ये. तुझ्या घरी ये. मला भेटण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. प्लीज मिस नको करू. ओके, बाय लव. हॅलो हॅलो हॅलो. तो घरी भेटू म्हणाला म्हणजे नक्कीच घरी येणार. मला घरी गेलं पाहिजे, पण कसं जाऊ? साहेब येणार आहेत. जय हिंद सर. जय हिंद सर. जय. या ना आपण केबिन मध्ये. नाही, असू दे. इथं बसण्यासाठी नाही आलो. मी फक्त कामाचा आढावा घेण्यासाठी इथं आलोय. तात्यासाहेब मोहिते अजूनही फरार आहेत. त्याच्या तपासाचं काय झालं? आम्ही शोध घेतच आहोत सर. अजूनही शोध घेता तुम्ही? हे कुख्यात आरोपी सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून जेलमधून फरार होतो, त्याला जबाबदार कोण आहे? हे बघा, एकतर तो पळून गेला, त्याने नाचक्की झाली, आणि अजूनही तो सापडत नाहीये, त्याने अजून नाचक्की होते. याला जबाबदार कोण आहे? डिपार्टमेंटच ना. हे बघा, ही एवढीच केस नाहीये. अजूनही बऱ्याच केसेस फाईल मध्ये बंद आहेत. साधी एक केस सॉल्व्ह करता येत नाही तुम्हाला? कसं लेडी करताय तुम्ही? तुम्ही एकही केस सॉल्व्ह करू शकत नाहीये. आणि हे असंच जर चालू राहिलं ना, तर गृहमंत्र्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं सांगा बघू. आमचे प्रयत्न चालू आहेत सर. हे बघा, प्रयत्न हे करावेच लागणार आहेत, पण मला रिझल्ट हवेत, आणि ते रिझल्ट तुमच्याकडून दिसत नाहीयेत. हे बघा वाघमारे, तुमच्याकडून डिपार्टमेंटला खूप अपेक्षा आहेत, म्हणून मला थोडा आवाज चढवावा लागला. तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना, तर मी अपेक्षाही केली नसती. हो सर, माहितीये मला. आणि मी तुम्हाला आश्वासन देते, मी लवकरात लवकर सगळ्या केसेसचा छडा लावेन. डिपार्टमेंटची मान झुकू नाही देणार. गुड, व्हेरी गुड. येतो मी. सर ऐका ना, ते क्वार्टर्सच्या घराबद्दल अर्ज दिला होता, त्याचं काय झालं? हो, तुमचा अर्ज मी पुढे पाठवलेला आहे. लवकरच तुम्हाला क्वार्टर मिळेल. हवं तर मी शिफारस करतो, उद्याच्या उद्या तुम्हाला क्वार्टर मिळून जाईल. नको सर, शिफारस नका करू. प्रोसेसनुसार काम होते. ठीक आहे. जय सर. जय. येतो मी. मॅडम, खरंच सॉरी. आमच्यामुळे सर तुम्हाला ओरडले. हो, सॉरी मॅडम. सॉरी मॅडम. खरंच मॅडम, सॉरी. माफी नकोय, रिझल्ट हवाय. पडवळ, एक काम करा, माझे फोन डिटेल्स काढा आणि मला ज्या प्रायव्हेट नंबरवरून फोन येतोय त्याचं लोकेशन शोधून काढा. सांगा सायबर डिपार्टमेंटला. हो मॅडम. लागा कामाला. हो मॅडम. सत्यदादा, आम्हासनी माफ करा. आमच्या यात काय बी चूक नाही बघा. आम्ही फक्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आम्ही सगळी काळजी घेतली होती. पंपाचं काम यांनी केलं होतं. सत्यदा, यात आमची खरंच सांगतो, काय बी चूक नाही बघा आमची यामध्ये. काही बी चूक नाही आमची. बसा तुम्ही, बसा. बसा बसा बसा. पाणी घे. तुम्ही घाबरताय कशाला? सत्यदादा थोडीच म्हणला की तुमची काय चूक आहे म्हणून. होय, मी तुम्हाला चांगलंच ओळखतो, आणि तुम्ही कुठला हलगर्जीपणा केला असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी तुम्हाला इथं बोलवलंय कारण मला तुमची मदत पाहिजे. मदत? काय मदत पाहिजे सत्यदा? आम्ही करू की. हो दादा. हो दादा. जय द्या. हे व्हिडिओ बघा.